अमरकोट भले अक्कलकोटा नाव, जेथे स्वामी राव वसतसे वसतसे. स्वामी सूत म्हणे अमरकोट गाव, शोभतसे नाव स्वामी सत्ते स्वामी सत्ते. श्री स्वामीराज माऊली. सोलापूरचे चिंतोपंत अप्पाटो हे स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्याबद्दल आपण एपिसोड केलेलाच आहे. पण त्यांचे दोन चिरंजीव गोविंदराव आणि विष्णुपंतांबद्दल आज आपण बोलणार आहोत. गोविंदरावांना तर स्वामी महाराजांनी अगदी मरणाच्या दाढेतून बाहेर काढलेलं होतं. तर विष्णुपंतांना स्वामी महाराजांचा एक असा काय अनुभव आलेला जो ते नेहमी सर्वांना सांगत असत. आणि जेव्हा स्वामी भक्त गणेश बल्लाळ मुळेकर हे पुणे वैभव या नियतकालिकासाठी स्वामी महाराजांच्याकडे गेलेल्यांचे प्रत्यय किंवा अनुभव हे मागवत होते, तेव्हा या दोघांनी म्हणजे या दोन्ही टोळ बंधूंनी त्यांना श्री स्वामी महाराजांचे आलेले अनुभव लिहून पाठवलेले. त्यावरच आजचा हा आपला वृत्तांत आहे. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार श्री स्वामी भक्त. श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पेळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करतो. आपण सर्वप्रथम बोलूया चिंतोपंत अप्पा टोळ यांचे चिरंजीव गोविंदरावांबद्दल. त्यांनी स्वतः या पुणे वैभवकरिता स्वामी महाराजांचा आलेला त्यांना अनुभव, त्यांना आलेला प्रत्यय त्यांनी लिहून पाठवलेला आहे. भक्तगण, आज 2025 मध्ये सुद्धा आपण एखाद्या आजाराने ग्रसलो का एका डॉक्टरच्या निदानावरती आपण तृप्त होत नाही. आपण त्याबद्दल खात्री करून घेतो. आणि अशा वेळेला कोणीच डॉक्टर आपले व्यवस्थित निदान करू शकलं नाही तर मात्र आपला जीव ते मेटाकुटीला येतो. ते आजारपण वाढत असतं, ते दुखणं वाढत असतं आणि त्याचं योग्य निदान न झाल्यामुळे त्याच्यावरती औषध उपचार काय होत नाही. असाच काहीसा प्रकार आजपासून जवळजवळ 125 वर्षापूर्वी घडलेला आहे. आणि तो घडलेला आहे चिंतोपंत अप्पा टोळांचे चिरंजीव गोविंदरावांबद्दल. ते जलोद्धाराच्या व्याधीने अगदी व्याकुळ झाले होते, खूप दुःखी होते. म्हणजे एखाद्या मोठ्याला कळशीसारखं त्यांचं पोट झालं होतं आणि त्यांच्या त्या वेदना त्यांना अजिबात सहन होत नव्हत्या. हे गोविंदराव त्यावेळेला नलदुर्गामध्ये नोकरीला होते आणि चिंतोपंत अप्पा टोळ मात्र अक्कलकोटात राजदरबारी होते. जेव्हा त्यांचं हे दुखणं अगदी असह्य झालं, त्यांना सहनच होत नव्हतं, तेव्हा त्यांनी असा विचार केला की ह्यासाठी आपण गाणगापूरला जाऊ. कारण गाणगापूरला जाऊन आपण जर काय दत्तप्रभूंची सेवा केली तर निश्चितच आपल्याला आराम पडेल आणि हे जे काय डॉक्टर वैद्य जे काय आपलं निदान व्यवस्थित करू शकत नाहीत त्यातून आपली सुटका होईल. म्हणून ते सोलापूरवरनं गाणगापूरला येण्यासाठी निघाले. आता भक्तांनो, तुम्हाला माहितीच आहे, सोलापूरवरनं गाणगापूरला जेव्हा आपण जातो त्याला आपल्याला अक्कलकोट मार्गेच जावं लागतं. आणि त्याने सुद्धा तेच केलं. अक्कलकोट मार्गाने जेव्हा ते गाणगापूरला जात होते तेव्हा ते मध्ये अक्कलकोटमध्ये थांबले आणि त्यांच्या वडिलांना भेटले, गोविंदरावांना भेटले. गोविंदराव त्यांना म्हणाले, इतके दिवस तू थांबलाच कसा? कोण डॉक्टर जर व्यवस्थित निदान करत नसेल तर तू ताबडतोब मला येऊन सांगायला पाहिजे, आपण काहीतरी हालचाल केली असते. पण आता तू जे काय म्हणतोस गाणगापूरला जाण्याचं, मला तरी त्याची काही गरज वाटत नाही. त्याऐवजी तू इथे अक्कलकोटातच थांब, आपण स्वामी महाराजांकडे जाऊया, स्वामी महाराजांना सांगूया तुझी व्याधी काय आहे, तुला त्रास किती होतोय तो. निश्चितच महाराज तुला याच्यातून आराम देतील, तुझ्या या दुखण्यातून तुला बाहेर काढतील. वडील काहीतरी बोलतात म्हणून गोविंदरावांनी तेवढ्या पुरतं हा हा केलं खरं, पण त्यांची श्रद्धा ते गाणगापुरावरती होती आणि स्वामी महाराजांच्या बद्दल तर त्यांना काही प्रचिती आलेलीच नव्हती आधी. त्यावर त्यांचे वडील गोविंदरावांनी एक बरोबर मनुष्य देऊन
त्यांना स्वामी महाराजांकडे पाठवलं. हे दोघं स्वामी महाराजांकडे गेले. हात जोडून एका कोपऱ्याला उभे राहिले. स्वामी महाराजांकडे आलेल्यांची गर्दी थोडीशी काही सरली आणि जसा गोविंदरावांनी नमस्कार केला तसं गोविंदरावांच्या पोटात दुखणं नंतर मग वाढू लागलं. पण गोविंदराव तिथून हल्ले नाही. वेदनेने कळवळतच त्यांनी स्वामी महाराजांना नमस्कार केला. तोच त्यांच्याबरोबर अप्पा टोळांनी जो पाठवलेला जो मनुष्य होता त्यांनी स्वामी महाराजांकडे प्रार्थना केली. महाराज यांच्या पोटात खूप दुखतंय, काही केलं ते बरं होत नाहीये. सोलापुरातल्या कितीतरी डॉक्टर वैद्यांना त्याचं व्यवस्थित निदान सुद्धा करता आलेलं नाहीये. त्यामुळे उपचार काय करता येतच नाहीये. म्हणून ते गाणगापूरला दत्तप्रभूंच्या सेवेसाठी चाललेले आहे. त्या मनुष्याचे सगळं बोलणं स्वामी महाराज अति शांतपणे ऐकत होते आणि मग धीर गंभीर स्वरामध्ये ते गोविंदरावांकडे पाहत म्हणाले, जाऊ नकोस, इथेच राहा. महाराजांचं हे बोलणं ऐकून गोविंदराव त्याचं बघायला गेले थोडेसे चकितच झाले. कारण इथे राहून काय करणार, मला गाणगापूरला जाऊन दत्तप्रभूंची सेवा करायची, जेणेकरून माझं दुखणं कमी होईल. आणि महाराजांना नमस्कार करून ते पुन्हा अप्पांकडे आले आणि अप्पांना त्यांनी सांगितलं की मी काही केलं, मी गाणगापूरला जाऊन येतो, कारण मला हे आता सहन होत नाहीये. मला गाणगापूरला जाऊ द्या. मी गाणगापूरला दत्तप्रभूंची सेवा जशी तिथे करीन तसं माझं दुखणं कमी होईल आणि ते फार संपून जाईल याची मला खात्री आहे. आता मुलाच्या हट्टाकडे बघून चिंतोपंत अप्पा टोळांना काय बोलणार. चिंतोपंत अप्पा टोळ शांत राहील. ते म्हणाले, ठीक आहे, तुझी श्रद्धा तिथेच आहे ना, तू तिथे जा. काही करून पोटातलं दुखणं बरं होणं हे फार महत्वाचं होतं. गोविंदराव गाणगापुरात आले. महाराजांनी नको जाऊ सांगून सुद्धा गाणगापूरला आले आणि तिथे गाणगापुरात त्यांनी दत्तप्रभूंची सेवा करायला सुरुवात केली. गोविंदराव भल्या पहाटे उठून दत्तप्रभूंच्या समोर नामस्मरण करत बसत, पण दुखणं काही कमी होत नव्हतं. शेवटी एके दिवशी पहाटेच्या सुमारास गोविंदरावांना दत्तप्रभूंचाच दृष्टांत झाला आणि दत्तप्रभूंनी सांगितलं की इथे कशाला थांबलायस, अक्कलकोटला जा. आता खरं म्हणजे दत्तप्रभूंचा दृष्टांत हा गोविंदरावांनी थोडा गंभीरपणे घ्यायला पाहिजे होता, पण त्यांचा हट्ट गाणगापुरात राहायचा एवढा होता की ते गाणगापूर काय त्यांनी सोडलं नाही. दिवसेंदिवस दुखणं कमी होण्याच्या ऐवजी वाढतच चाललेलं. त्यांना असहाय्य होत होतं. वेदनेत ते अगदीच तडफडू लागले. पण गाणगापूर सोडणार नाही, मी इथेच दत्तप्रभूंची सेवा करणार आणि दत्तप्रभूच काय ते माझं भलं करणार, अशी त्यांच्या मनातली जी काही श्रद्धा होती. त्यामुळे त्याने गाणगापूर सोडलं नाही. तिथे अंतर्ज्ञानी स्वामी समर्थ महाराजांना सर्व काय माहित होतं. तिथे गाणगापुरात काय घडतंय हे ते पूर्णतः जाणून होते. एक दिवशी राजवाड्या लगतच्या शाळेकडे ते बसलेले होते. आजूबाजूला सगळी ती शाळकरी लहान लहान पोरं खेळत होती. तो चिंतोपंत अप्पाटो तिथे स्वामी महाराजांपाशी आले. स्वामी महाराजांना नमस्कार केला. चिंतोपंताने महाराजांना नमस्कार केला आणि बाजूला जाऊन उभे राहिले. तोच महाराजांनी एका तिथल्या शाळकरी मुलाला बोलवलं, त्याच्याकडची वही घेतली आणि त्या वहीचं एक पान उघडून चिंतोपंताच्या हातात दिली. त्या वहीवरती चिंतोपंत पाहतायत तो काय, त्यावेळी एक मजकूर लिहिला होता आणि तो मजकूर असा होता, रा गोविंदरावांना येथील कुशाल तगाईत. आणि एवढंच नव्हतं तर त्या मजकुराच्या अवतीभोवती शिपाई लोकांचे जे घोडे होतात ना, शिपाई लोकांचे जे घोडे असायचे पूर्वी, त्या घोड्यांची चित्र सुद्धा काढली होती. चिंतोपंताने हा मजकूर वाचून स्वामी महाराजांकडे पाहिलं. तोच स्वामी महाराज त्यांना म्हणाले, शिष्य पडले आहेत. चिंतोपंताने स्वामी महाराजांना नमस्कार केला आणि चिंतोपंत काय समजायचं ते समजून गेले. ते राजदरबारी मोठ्या हुद्द्यावरती होते. अक्कलकोटच्या राजघराण्याकडे त्या राजवाड्यातच ते कामाला होते आणि राजासाहेबांचे अगदी जवळचे होते. त्यांनी लागलीच काही शिपाई घोडे घेऊन तिथे गाणगापूरला पाठवले आणि गाणगापूरला पाठवून त्यांनी गोविंदरावांना इथे अक्कलकोटात आणले. त्यावेळेला गोविंदरावांची जी काही तब्येत होती ती आतापर्यंत पार खालवलेली. गोविंदरावांना बघून चिंतोपंत अक्षरशः चिंतेतच पडले.
त्यांना समजेना आता गोविंदरावांना बोलावं काय. अरे मी सांगत होतो इथेच थांब, आपण महाराजांकडे जाऊया, तुला महाराजांकडे पाठवलेलं सुद्धा, महाराजांनी तुला सांगितलेलं जाऊ नकोस, इथेच थांब, तरी तू गाणगापूरला गेलास. आणि ही काय स्वतःची अवस्था करून ठेवलेली आहे. आता मात्र कुठे जाऊ नको, आता इथेच राहा, इथे मी पण आहे, तुला काय कमी जास्ती झालं तर बघायला, तुझ्यावरती उपचार करायला. आणि त्याही पलीकडे जाऊन महाराज सुद्धा आहेत की रे इथे. असं असताना तू कुठे लांब जाण्याची गरजच काय. पुढे कितीतरी वर्ष गोविंदराव स्वामी समर्थ महाराजांच्या सानिध्यात राहिले. पोट मात्र दुखतच होतं. पोट दुखी काय त्यांची कमी झालेलीच नव्हती. आणि त्यावर हा भला मोठा पोटाचा जो का आकार झाला होता, त्याचा सुद्धा गोविंदरावांना खूप त्रास होत होता. पण हे सगळं चाललं तरी काय घरी थोडे बसणार कोण. त्यामुळे एक दिवशी गोविंदराव बिजापूरला काहीतरी कामासाठी गेले. तिथे गेले आणि तिथे त्यांचं जे दुखणं सुरुवात झाली ती काय विचारता कामा नाही. तिथे एकाच्या घरामध्ये ते झोपलेले असताना त्यांचा जीव नुसता बेजार झाला. अगदी तडफडू लागले. त्यांना कळलं आता करायचं काय. सगळेजण आजूबाजूला झोपलेले आहेत आणि अशा वेळेला गोविंदरावांना इतकं दुखणं होतंय की ते धर ओरडू सुद्धा शकत नाही. पण वेदना अशा काय होत होत्या की त्यांना नेमकं काय करावं हेच कळेना असं झालं. ते तडफडू लागले. पोट धरून नुसते जोर जोराने ओरडू लागले. आजूबाजूची माणसं उठली. त्यांना विचारलं तुम्हाला काय झालंय. अहो पोट दुखतंय माझं, काय कळत नाही मला काय का झालंय ते. सगळ्यांनी नाना परीचे घरगुती उपचार केले. कोणी लिंबाचं चाटण दिलं तर कोणी आणखीन काय केलं. पण गोविंदराव काय शांत होईना. त्या पोटदुखीने ते एवढे बेजार झाले का नंतर नंतर त्यांच्या घशातून आवाजच फुटेना. ते धड ओरडूच सुद्धा शकत नव्हते. प्रत्येक जण आपल्या परीने काहीतरी गोविंदरावांना बरं वाटावं, गोविंदरावांना आराम वाटावा म्हणून करत होते. पण कसला काय, गोविंदरावांना आराम पडेल तर शपथ. मग आता करायचं काय. अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांना हे समजलेलं. स्वामी समर्थ महाराज परब्रह्म परमेश्वर ते. त्यांना तिथे बिजापूरमध्ये गोविंदरावांची काय परिस्थिती ही काय त्यांच्यापासून लपून राहणार काय. त्यांना गोविंदरावांची निश्चितच दया आली आणि महाराजांनी लागलीच गोविंदरावांवरती कृपा केली. त्या दुखण्याने तडफडत असलेले गोविंदरावांना एकदम अचानक आराम वाटला. काही क्षणापूर्वी आपल्या पोटात इतकं दुखत होतं यावर सुद्धा त्यांचा स्वतःचाच विश्वास बसेना. पण एकदम असं अचानक कसं काय बरं वाटलं. कारण हे दुखणं त्यांना काय नवीन नव्हतं. कितीतरी वर्षांपासून हे त्यांना दुखणं होत होतं. आणि एकदा पोटात दुखायला लागलं का ते थांबतच नसायचं कितीतरी तासनतास. आणि थांबलं तर हळूहळू कमी होत थांबायचं. पण ह्याला काहीतरी वेगळंच घडलेलं. त्यांचं पोट दुखत होतं, ते ओरडत होते, ते तडफडत होते. आणि महाराजांनी त्यांच्यावर अक्कलकोटात बसून अशी काही कृपा केली का त्यांचं पोटातलं दुखणं ते एकदम लागली 2 सेकंदामध्ये थांबलं. खरं बघायला गेलं तर त्या गोविंदरावांना सुद्धा त्याच्याबद्दल खूप नवल वाटलं. कसं काही शक्य आहे. पण असो, आता बरं वाटलेलंच आहे ना, मग कशाला त्याच्याबद्दल आपण चर्चा करायच्या. काही वेळाने ते झोपी गेले सुद्धा. ती गाढ झोपले. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी दिवाळी होती. अगदी नेहमीप्रमाणे गोविंदरावांनी अगदी ती व्यवस्थितरित्या ती दिवाळी साजरी केली. दुखणं काय कायमचं थांबलेलं नव्हतं, ते पण चालू होतं. या दिवाळीच्या दिवशी गोविंदराव तिथे बिजापूरमध्ये त्यांच्या एका परिचितांच्या घरी झोपलेले असताना त्यांना अचानक कोणीतरी असा त्यांच्यासमोर आल्याचा भास झाला. त्या शक्तीने जणू त्यांच्या संबंध शरीरातच ताबा घ्यावा. आजूबाजूला कोण दिसत तर नव्हतं, पण कोणीतरी आपल्या शरीराचा पूर्णतः ताबा घेतलेला आहे याची त्यांना जाणीव होत होती. अगदी शांत झोप लागलेली असताना अचानक त्यांना अशा पद्धतीने जाग आली होती. आणि मग काय, पुन्हा त्याच तीव्रतेने ते पोट दुखायला सुरुवात झाली. त्यांना होत असलेल्या त्या असहाय वेदना, तो त्रास, ते दुःख, ते पुन्हा ओरडू लागले. जोर जोराने ओरडू लागले. आजूबाजूची माणसं सुद्धा जागी झाली. त्यांना सुद्धा कळना काय झालं आणि काय नाही.
आता या गोविंदरावांची पोटदुखी कशी बंद करावी, काय करावं की ज्या त्यांना आराम मिळेल, काय करावे की त्यांना त्याचा आराम मिळेल. प्रत्येक जण आपापल्या परीने काहीतरी करत होता. तोच समोर गोविंदरावांना स्वामी महाराज बसलेले दिसले. स्वामी महाराज तर अक्कलकोटात आहेत. मी ते बिजापूरमध्ये अति शांत बसलेले कसे काय आपल्याला दिसत आहेत. स्वामी महाराज त्यांच्याकडे पाहत होते. महाराजांची ती तीक्ष्ण नजर पाहून ते खरोखर त्यांना अचंबा वाटला. त्यांनी लागलीच महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांना नमस्कार करून ते पुन्हाच महाराजांच्याकडे हीच प्रार्थना करू लागले. बघा मला किती त्रास होतोय, मी काय करू आता. महाराज मात्र त्यांच्याकडे शांत पद्धतीने अगदी भेदक नजरेने पाहत होते, काहीही बोलत नव्हते. पण गोविंदरावांना महाराजांचा आता मात्र धीर वाटू लागला. महाराज आपल्या समोर बसलेले आहेत, मग अशा वेळेला आपण का घाबरावं. आपल्या या शुल्लक शारीरिक दुखण्याला आपण घाबरावं. प्रत्यक्ष महाराजांची साथ आपल्याला आहे. महाराज आपल्या समोर उभे आहेत हा ते विचार करत होते. आणि तोच आता सुद्धा त्यांचं दुखणं पूर्णतः बंद झालं, पूर्ण बंद झालं. म्हणून त्यांनी पोटावरनं हात फिरवला आणि पोटाकडे लक्ष गेलं तर त्यांचं ते कळशीसारखं झालेलं मोठं पोट सुद्धा आता अगदी व्यवस्थित झालेलं. आपण रात्री झोपायला जात असताना आपलं पोट एवढं भलं मोठं होतं, रात्री ते अचानक आपलं पोट दुखू लागलं, पुन्हा आपण ओरडू लागलो, पुन्हा तडफडू लागलो, सगळेजण उठले. आणि हे सगळं चालत असताना मला समोर महाराज बसलेले दिसले आणि महाराजांची ती भेदक नजर बघून मला त्यांच्या बद्दलचा एक धीर वाटला. मला असं वाटलं तर महाराज आहेत माझ्या बरोबर, मग मी कशाला घाबरावं. तोच माझं पोटातलं दुखणं पूर्णतः पळालं. आणि पळालंच नाही तर माझं पोट सुद्धा पूर्वीसारखंच झालं अगदी. गोविंदरावांनी समोर बसलेल्या महाराजांना अगदी हात जोडून नमस्कार केला. त्यांच्या पुढे नतमस्तक झाले. तोच महाराज तिथून गुप्त झालेले. आता मात्र महाराज त्यांना दिसत नव्हते. आणि ह्या वेळेस त्यांना जो काही गुण आला तो मात्र कायमचा. त्यांचं पोट सुद्धा पूर्ववत झालं, दुखणं सुद्धा ते कायमचं पळालं. त्याच्यानंतर त्यांना त्या दुखण्याचा कधीच त्रास झाला नाही. भक्त मंडळी पुढे ते महाराजांना पूर्णतः शरण गेले. त्यांचा तो पोटदुखीचा त्रास, त्यांना ते होणारं दुःख, हे सगळं त्यांना आठवलं का खरोखर त्याची त्यांना भीती वाटायची. या इतक्या मरणप्राय दुःखातून महाराजांनी आपल्याला बाहेर काढलं याची त्यांना सदोदित जाणीव असायची. गोविंदरावांचा एकही दिवस स्वामींच्या स्मरणाशिवाय गेला नाही. कुठेही असले तरी भल्या पहाटे थंडगार पाण्याने आंघोळ करून ते स्वामी महाराजांच्या पादुकांचं पूजन करायचे. महाराजांच्या नामस्मरणात दंग व्हायचे. महाराजांच्या खेरीज आता त्यांचं कोणीच दैवत नव्हतं. महाराज के महाराज एवढंच काय ते त्यांना माहित होतं. पुढे स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी नोकरी सोडली आणि सोलापुरात येऊन कायमचे राहिले. एके दिवशी त्या सहज गंमत म्हणून ते सोलापुरातल्या सगळ्या डॉक्टरांकडे गेले. आता आजार तर पूर्णतः बरा झालेला, आता तिथे जाण्याचं काहीच कारण नव्हतं. पण ते स्वतःला दाखवण्यासाठी मुद्दामून तिथे गेले. आता तरी डॉक्टर्स काय म्हणतात ते बघूया या विचाराने ते गेले. सोलापुरातले त्या काळातले मोठमोठे डॉक्टर्स आणि वैद्य ज्यांच्याकडे मोठमोठी आजार पण घेऊन लोक जायचे, त्यांच्या औषध उपचाराने त्यांना गुण आलेला असायचा. पण गोविंदरावांच्या पोटदुखीचं कारणाचं ते निदान सुद्धा करत नव्हते, ते करू शकत नव्हते. त्या सर्वांनी हात टेकलेले. आणि म्हणूनच गोविंदराव त्यांच्याकडे एकदा जाऊन त्यांना तब्येत दाखवावी असा त्यांनी विचार केला. आणि जेव्हा या सगळ्या डॉक्टर्स आणि त्या सगळ्या वैद्यांकडे गोविंदराव गेले तर त्यांना सुद्धा खूप अचंबा वाटला. कसं काय शक्य आहे, तुम्ही काही औषधोपचार न करता बरे कसे झालात. तुमच्या त्या दुखण्याचं आम्ही निदान सुद्धा करू शकत नव्हतो. त्यावर गोविंदरावांनी या सर्व डॉक्टर्स आणि या वैद्य होते
त्यांना स्वामी महाराजांची आलेली प्रचिती सांगितली. पण स्वतःला डॉक्टर आणि उच्च शिक्षित म्हणणाऱ्या लोकांनी गोविंदरावांच्या म्हणण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, कारण त्यांचा त्याच्यावरती विश्वास बसलाच नाही. गोविंदराव मात्र आवर्जून त्यांना सांगत होते, अगदी मोठ्या आदराने सांगत होते, अहो अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी मला बरं केलेलं आहे, मला त्याने पुनर्जन्म दिलेला आहे. पण या डॉक्टरनी मात्र ते फारसं गंभीर घेतलंच नाही. त्या काळात सोलापुरातले एक प्रख्यात मोठे डॉक्टर किर्लोस्कर म्हणून होते. डॉक्टर किर्लोस्कर ते थोडे भाविक वृत्तीचे होते. त्यांनी मात्र हे गोविंदरावांचं जे काय बोलणं होतं ते गांभीर्याने घेतलं आणि ते तडक अक्कलकोटला आले. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं. पुढे हे किर्लोस्कर स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त झाले. ते गोविंदरावांना नेहमी सांगत असत, ओ गोविंदराव, तुमचं ते दुखणं आणि तुमच्यामुळे मी स्वामी महाराजांपर्यंत पोचलो आणि मला माझा देव भेटला. भक्त मंडळी, गोविंदरावांचं दुखणं फार संपलेलं. गोविंदराव आता पूर्वीसारखे अगदी ठणठणीत झालेले, महाराजांचे निस्सीम भक्त झालेले. स्वामी समर्थ महाराजांच्या खेरीज त्यांना कोणीच आठवत नसायचं. उठता बसता, रात्री झोपता जागता ते महाराजांच्या नामस्मरणामध्ये दंग राहायचे. स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त झाले. वडील चिंतोपंतांकडे अक्कलकोटला ज्या ज्या वेळेला ते जायचे, त्यावेळेला चिंतोपंतांना भेटल्यानंतर ते जास्तीत जास्त वेळ महाराजांच्या सानिध्यातच घालवायचे. स्वामी समर्थ महाराज सुद्धा त्यांना ती मोठ्या प्रेमाने वागवायचे. याच गोविंदरावांचे आणखीन एक भाऊ होते, त्यांचं नाव होतं विष्णुपंत. लोक त्यांना कधी कधी दाजीबा सुद्धा म्हणायचे. हे दाजीबा तो चिंतोपंतांचे चिरंजीव बरं का. त्यांना 2 मुलं, त्याच्यापैकी एक गोविंदराव तर दुसरे हे विष्णुपंत. आता विष्णुपंतांना स्वामी महाराजांच्या आलेल्या अनुभवाबद्दल आपण बोलूया. ही घटना मात्र चिंतोपंत अप्पाटो अक्कलकोटला येण्या अगोदरची आहे बरं का. त्याची अशी नोंदच आहे आणि कधी घडलं तर त्याची सुद्धा नोंद आहे. विष्णुपंतांनी तसं ते लिहून ठेवलेलं आहे. ते म्हणतायत, इसवी सन 1856 साली मला स्वामी समर्थ महाराजांचा प्रत्यय आला. भक्तांना तुम्हाला माहितीच आहे, चिंतोपंत अप्पा टोळांची आणि स्वामी महाराजांची पहिली भेट कुठची होती. सोलापुरात एका देवस्थानामध्ये चिंतोपंत अप्पाटो स्वामी महाराजांना भेटले होते. त्यावर आपण एक एपिसोड करणार आहे, अगदी लवकरात लवकर करणार आहे. पण ही गोष्ट घडली सोलापुरात, त्यामुळे सोलापूरचं प्लेलिस्ट जे आपलं सुरू होईल त्या सोलापुरातल्या काही ठिकाणाच्या बद्दल आपण अगदी निश्चितच हा प्रसंग सांगणारच आहोत. पण त्यानंतर या भेटीनंतर चिंतोपंत अप्पाटो स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त झाले आणि मग काही दिवसांनी स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरी जात असत. स्वामी महाराज ज्या ज्यावेळेला चिंतोपंतांकडे जात, त्याला हे संबंध टोळ घराणं जे आहे, टोळांचं कुटुंब जे आहे, त्यांना खूप आनंद होत असे. प्रत्येक जण आपापल्या परीने स्वामी महाराजांची सेवा करत. त्या दिवशी सुद्धा असंच घडलं. स्वामी महाराज त्यांच्या घरात आले. चिंतोपंतांना एवढा आनंद झाला की त्यांना अगदी व्यवस्थितरित्या त्यांना आसन दिलं. थोड्या वेळाने त्यांना स्नान घातलं, त्यांच्यावरती अभिषेक केला, कपाळी चंदनाचा टिळा लावला आणि महाराजांची अगदी यथासांग पूजा केली. काही वेळाने या संबंध कुटुंबाने महाराजांची आरती सुद्धा केली. तोच या टोळांच्या घरचं जेवण सुद्धा सगळी तयार झाले. लगेच स्वामी समर्थ महाराजांचं नैवेद्याचं ताट तयार झालं आणि चिंतोपंत अप्पाटो स्वामी महाराजांना जेवू घालू लागले. पण महाराज काही जेवेनात आणि महाराज जेवल्याशिवाय ते कोणालाच तिथे जेवता येत नव्हतं. काय महाराजांनी 2 घास घेतल्याशिवाय हे लोक जेवतीलच कसे. पण गोविंदरावांचे दुसरे चिरंजीव जे होते विष्णुपंत, त्यांना मात्र कामावर जाण्यासाठी निघायचं होतं. सोलापूरच्या कलेक्टर कचेरीमध्ये ते कारकून होते आणि त्या काळातले ते कलेक्टर गोल्डफिल्ड साहेब हे फार कडक होते. बरं, त्यांचे ऑफिसर जे होते हनुमंतराव म्हणून, ते सुद्धा साहेबांएवढंच कडक बरं का. पण त्यांची एक शिस्त मात्र नक्की असायची की प्रत्येकाने वेळेवरती कचेरीत किंवा त्या ऑफिसमध्ये हजर राहावं. आता आपल्याला जायला जर उशीर झाला तर हे 2 जण आपल्याला फाडून खाणार, या विचारामध्ये विष्णुपंत नुसत्या ती खासावीच झाली. महाराज काही केलं जेवेनात आणि महाराज जेवत नाही तोपर्यंत आपण काही खाऊ शकत नाही, आपण जेवू शकत नाही. बरं, अन्न न घेता घराबाहेर निघणं सुद्धा दुश्चिन्ह होतं त्या काळात. तुमच्या घरात जर जेवण शिजलेली असतील आणि जेवणाची वेळ झालेली असेल तर मग जेवल्याशिवाय बाहेर निघणं तर त्याला दुश्चिन्ह समजलं जायचं.
त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीचं पालन केलं जायचं. त्यामुळे विष्णुपंतांना एक मोठा प्रश्न पडला, आता करायचं काय. पण लागलीच त्यांच्या मनामध्ये एक दुसरा सुद्धा विषय आला. ते मनोमनी म्हणाले, काय होतंय ते होते, पण महाराज जेवल्याशिवाय आपण जेवणार नाही. आणि महाराजांचं जेवण झाल्याशिवाय आपण जेवून ते कामावर जाण्यासाठी निघणार सुद्धा नाही. यात महाराज सुद्धा काही केलं जेवणात. अगदी तास दीड तासानंतर चिंतोपंतांनी नाना तऱ्हेने महाराजांना समजवलं. तेव्हा महाराजांनी पहिला घास मुखात घेतला. महाराजांना भरवलं जायचं. चिंतोपंत अप्पाटो त्यांचा ताट घेऊन महाराजांपाशी बसले होते. कितीतरी वेळाने महाराजांनी तोंड उघडलं आणि महाराजांच्या मुखामध्ये पहिला घास गेला. हे पाहता सगळ्या टोळ कुटुंबियांना खूप आनंद झाला. लागले महाराजांनी पुढचे 2 घास सुद्धा घेतले. महाराज 2-3 घासापुढे कधी जेवलेच नाही. ती बालउन्मनी अवस्था असायची. एक घास घेतल्यावरती दुसऱ्या घासासाठी महाराजांच्या पाठी फिरावं लागायचं. सुंदराबाईंच्या बद्दल बोलत असताना मी कितीतरी वेळ ही गोष्ट सांगितलेली, पण त्या दिवशी मात्र महाराज इथेच बसलेले होते. चिंतोपंत अप्पाटोळांची ती परीक्षा बघितली त्यांनी. कितीतरी वेळानंतर एक पहिला घास त्यांनी मुखात घेतला आणि लागलीच काही वेळानंतर त्यांनी 2 घास पुन्हा मुखात घेतले. तो सगळ्यांनी श्वास सोडला. तोपर्यंत ते चिंतेत पडलेले, आज महाराज आपल्याकडे जेवत का नाही. त्यानंतर सगळ्यांची जेवण झाली. विष्णुपंत दाजींनी सुद्धा पटापट लगबगीने जेवण घेतलं आणि ते ऑफिसला जाण्यासाठी निघाले. त्या दिवशी त्यांना ऑफिसला जाण्या त्या कलेक्टर साहेबांच्या कचेरीमध्ये जाण्यास खूप उशीर झाला. तोवर त्या हजेरीची सही करण्याची ती वही सुद्धा त्या टेबलावर बाजूला काढण्यात आली होती. म्हणजे थोडक्यात काय, त्या वहीमध्ये जर त्यांची वेळेवरती सही झाली नाही म्हणजे त्या दिवशी सुद्धा त्यांचा खाडा समजला जाणार होता. विष्णुपंत दाजींनी सबंध दिवस कचेरीत काम केलं आणि नंतर निघताना अगदी जीव मुठीत घेऊन ते ऑफिसर हनुमंतरावांकडे गेले आणि म्हणाले, आज मला उशीर झाला यायला, माझी सही करायची तेवढं राहिले. आता तर मी दिवस सगळा भरलेलाच आहे, मला तेवढी सही करू द्या त्या वहीमध्ये. तेव्हा हनुमानरावांनी त्यांना जे काही सांगितलं ते ऐकून ते अगदी चकितच झाले. ते म्हणाले, अहो दाजी काय म्हणता, मी जेव्हा सकाळी या कचेरीमध्ये आलो त्याच वेळेला तुमची सही त्याच्यामध्ये कधीच झालेली होती. तुम्ही माझ्या अगोदर आज आलेला आहात आणि असं काय म्हणताय, एवढं भ्रमिष्ठ कधीपासून झालात. हनुमंतरावाने लगेच ती वही आणली आणि त्यांना त्यांची सही त्या तारखेला त्या बरोबर त्याच दिवशीची त्यांना दाखवून दिली. आपण इतक्या उशिरा येऊन सुद्धा त्या हजेरीच्या वहीमध्ये कशी काय आपली सही लागली याचं त्यांना नवल वाटलं. पण लागलीच त्यांच्या मनामध्ये विचार आला की महाराजांसाठी आपण घरी थांबलो, कसलीही पर्वा केली नाही, किती ओरडा मिळू द्या किंवा आपला खाडा लागू द्या, तरी आपण थांबलो. महाराजांचं जेवण झाल्यानंतर आपण जेवलो. ही सही बहुतेक महाराजांनीच केली असावी, नक्की महाराजांनी केली असावी. कारण मी कचेरीत आलो त्याला ती वहीच टेबलावरनं बाजूला काढून ठेवण्यात आली होती. मग तिथे सही केली तरी कोणी. भक्तगण, खरंच ही महाराजांची लीला होती. ही महाराजांची लीला होती. विष्णुपंत दाजी कचेरीत गेल्यानंतर त्यांना कोणी विचारलं सुद्धा नव्हतं, आज इतका उशीर का झाला. याबद्दल सुद्धा त्यांना तसं बघायला की तर नवलच वाटले. पण संध्याकाळी त्या वहीमध्ये जेव्हा ते स्वतःची सही पाहतात तेव्हा ते आश्चर्यचकित नक्कीच झाले. पण लागली दुसऱ्याच क्षणी अगदी त्यांना स्वामी महाराज आठवले. ते समजून चुकले की महाराजांची लीला आहे. भक्त मंडळी, चिंतोपंत अप्पाटोळांनाच महाराजांनी सांभाळलं नाही तर त्यांच्या या दोन्ही चिरंजीवांना सुद्धा महाराजांनी सांभाळलं. पदोपदी त्यांच्यावरती चिंतोपंतांसारखंच प्रेम केलं. या गोविंदराव चिंतोपंत टोळकाय किंवा विष्णुपंत दादी चिंतोपंत टोळकाय यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रत्येक पदोपदी आला असेल. पण या 2 विशेष नोंदी आपल्याला स्वामी चरित्रामध्ये सापडतात आणि म्हणूनच चिंतोपंत अप्पाटोळांच्या या 2 चिरंजीवांबद्दल आज आपण एपिसोड केलेला आहे. भक्त मंडळी, गोविंदरावांचं ते असहाय्य पोट दुखणं आणि विष्णुपंत दाजींचं ते वेळेवर ऑफिसला न पोहोचणं, या दोन्हीच स्वामी महाराजांनी त्यांची जी काय पाठराखण केलेली आहे, स्वामी महाराजांनी त्यांना जे काय सांभाळलेलं आहे ते खरोखर अद्भुत आहे. खरंच आपले स्वामी महाराज ग्रेट आहेत. महाराज ग्रेट आहेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन
नित्य चरणाचे दर्शन मज नको धनदारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी सुखे करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा ऐसे करी दीनानाथा तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दास पद द्यावे दास पद मज द्यावे दास पद स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हेची दान सुत मागे हेची दान तुझ्या चरणी होऊलीन तुझ्या चरणी होऊलीन स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धनदारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान